मित्रांनो नमस्कार. मिस्त्रीमुळं मावालं काम वाढलं आहे आणि ते काय वाढलं आहे, कसं वाढलं आहे याची सगळी माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. मळ्यात आम्ही जे घर बांधतो आहे त्याचे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत सगळे जे व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती पाहत आलो आहे. काम कमी खर्चात खूप चांगलं झालं. सुरुवातीला बांधकाम खूप चांगलं झालं, प्लास्टरही चांगलं झालं. खालचं प्लास्टर झालं. जे मिस्त्री ते वरती ज्या वरण्या बांधलेले त्यांना प्लास्टर करायला वरती आले. प्लास्टर करून झालं. जो माल राहतो ना वगैरे खाली पडलेला पत्र्यावरती तो त्याने उचलला नाही आणि तो बघा आता मी तो काढून राहिलो आहे. काढायला गज घेतलेला आहे, थापी आहे आणि ठोकायला हातोडी आहे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, इतकं जोरात मारूनसुद्धा तो माल निघत नाही. बघा जोरात पण मारतोय, हळू पण मारतोय तरी तो माल निघत नाही. आणि ज्यावेळेस त्याला मारतो त्यावेळेस थोडंसं धूळ उडवते, म्हणजे फुफटा उडवतोय. म्हणजे तो माल जो आहे तो पूर्णपणे वाळून गेला आहे. पत्र्याला चिटकला जो चांगला देखील. पत्रे जर लोखंडाचे असते तर जोरात ठोकलं असतं किंवा जोरात हातोडीने मारलं असतं. आणि हे जे पत्रे आहेत हे पत्रे सिमेंटचे, त्याच्यामुळे त्याला जास्त ताकद लावता येत नाही. चिरायचा मला फुटायचा भ्या वाटत आहे. आणि याच्या आधीसुद्धा मिस्त्रींच्या चुकीमुळं एक पत्रा खराब झाला आहे. मित्रांनो, आपण ज्यांना काम दिलं ना त्यांनी प्लास्टर करायला दुसरे मिस्त्री पाठवले. आता मिस्त्रीने खाल्लं काम चांगलं केलं, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं मिस्त्री खूप चांगलं काम करता. मग वरती ज्यावेळेस ते प्लास्टर करायला आले त्यावेळेस वडिलांना काय वरती येता नाही आलं, कारण वडिलांचं वय झालेलं आहे, गुडघे दुखत आहे आणि घरावरती त्यांना चढता येत नाही. तर त्यांना काय वाटलं वरती प्लास्टर झालं आहे, खूप चांगलं झालं आहे आणि ते वरती चक्करला आले नाही. ते खालनंच वरंड्यावरती पाणी माहीत राहिले. आणि आता 8-15 दिवस होऊन गेले तरी आमच्या लक्षात नाही आलं का वरती माल राहिला असेल. आणि मिस्त्रीने पण आम्हाला सांगितलं नाही. तसं पाहायला गेलं तर हा जो माल आहे जो आता पत्र्यावरती पडलेला आहे हा माल मिस्त्रीने उचलायचा राहतो. मिस्त्रीनं तो माल खाली घ्यायचा राहतो, पण त्याने तो घेतला नाही. त्याने तो हलगर्जीपणा केला आणि आम्हालाही सांगितलं नाही. आता 2-3 पाऊस झाले ते कमी झाले, पण कालचा जो मोठा पाऊस झाला त्या पावसामुळं ते जे पाणी आहे ते पाणी मागं आलं घरामध्ये. आणि मग आमच्या लक्षात आलं की वरती काहीतरी अटकलेलं आहे. आणि मी आज गावाला आलो तर वडील म्हणे वरती काहीतरी अटकलेले पाणी घरात येते. म्हणून मी वरती आलो बघायला तर 2-4 पन्हाळ्या या पूर्ण सिमेंटनं पॅक होऊन गेल्या आहे. थोडं सिमेंट तर सगळी पत्र्यावरती उडलेलंच आहे, पण 2-4 पन्हाळ्या ना जसा माल पडेल राहिला 2-3 थाप एका जागेवरती तसाच राहिला आणि मग तो कडक होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळं आज एवढा त्रास झाला तो माल काढायला की हाताला पूर्ण फोड येऊन गेले. आता 10-15 मिनटं झाले तो मी माल काढतोय. आणि व्हिडिओ करायच्या अगोदरसुद्धा मी तो माल काढत होतो. पण नंतर लक्षात आलं की जे आमचं चुकलं आहे, जी चुकी आम्ही केली ती तुम्ही करू नये, म्हणून म्हणलो अरे व्हिडिओ काढून आपल्याला शेअर करायचा आहे. तर बघा, ज्यावेळेस माल वल्ला होता ना त्यावेळेस जर काढला असता तर एवढा त्रास झाला नसता. आणि माल कमीत कमी 4-5 पाट्या निघाला आहे. म्हणजे तो माल त्यावेळेस जर काढला असता तर खाली कुठेतरी वापरता आला असता. म्हणजे ते पण एक नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता जर माल काढता पत्रा फुटला किंवा चिरला ते पण एक नुकसान होईल, ती पण एक भीती आहे. म्हणजे आपण ज्यांना काम देतो ना त्यांच्यावरती पण किती विश्वास ठेवायचा हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि आम्ही खूपच विश्वास ठेवला आणि शेवट तो घोळ जो व्हायला नको होता तो होऊन गेला आहे. कारण खाली जे काम झालं खूप चांगलं झालं. खालचं प्लास्टर पण पाहिलं आपण, खूप चांगलं केलेलं आहे. त्यांनी खाली जो माल पडलेला राहायचा ते पण ते उचलायचे. पण शेवटला जे बघता नाही आम्हाला, जे काम आम्हाला बघता नाही आलं त्यांनी तिला ते व्यवस्थित केलं नाही. आणि आज मी ज्यावेळेस आलो तर अक्षरशः खूप राग आला होता.
कारण एवढं विश्वास टाकला, कारण आपलं वास्तविक बघायला कोणीच नाही माझ्याकडं, फक्त आई आणि वडील ते ज्यांना कामं देतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते कामं करून घेत राहते. आणि जो विश्वास टाकला होता तो विश्वास इथं टिकला नाही, म्हणून ते नुकसान होऊन गेलेलं आहे. तर बघा, काम देताना एकच लक्षात ठेवा, आपण ज्यांना काम देतो ते काम कसं करता, चांगलं करता की नाही करता, आपल्या कामाला ते किती प्रामाणिक राहता हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आमच्याकडनं थोडीशीच चुकी झाली, तीच चुकी झाली, आम्ही खूप विश्वास टाकला. पैसे पण पूर्ण दिलेले आहेत, पैसे राहिले बाकी असं पण काही नाही, पैसे पण देऊन झालेले आहेत. आणि शेवट हा गोळ इथं झालेला आहे. जर पैसे जर बाकी असते द्यायचे आणि जर खराब काम झालं असतं तरी आम्हाला काही वाटलं नसतं. आणि आज माझा जो पूर्ण दिवस आहे तो पूर्ण दिवस इथलं मटेरियल, इथला कचरा काढण्यामध्ये चालू आहे. बघा, आता हा गज पुढं चपटा केलेला आहे आणि गजाला धार पण आहे. आत्ता ऊन पडलं आहे आणि उन्हामुळे तो तापून गेलेला आहे आणि माझ्या हाताला ते तापल्यामुळं फोड आलेले आहे. आणि ठोकताना खूप जपून ठोकायला लागत आहे. आणि थोडा जरी गज इकडे तिकडे झाला, पत्र्यात घुसला तरी पत्रा फुटू शकतो. कारण हा सिमेंटचा पत्रा आहे आणि सिमेंटचा पत्रा असल्यामुळे ना ते सिमेंट आहे ना जास्त पॅक होऊन गेलं आहे. मित्रांनो बघा, आता हे जो पाऊस चालू झाला आहे, या पावसामुळं लवकर लक्षात आलं वरती सिमेंट बाकी आहे, वर सिमेंट काढायचं राहिलं आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस कोणाला काम देतो त्यावेळेस तुम्ही पण ही काळजी घ्या. त्यावेळेस आपण प्लास्टर वगैरे झाले त्यानंतर वरचं सिमेंट काढलं आहे की नाही काढलं आहे, कसं काम केलं आहे वरती, हे आपण काम झाल्याच्यानंतर एकदा पाहून घेत चला. म्हणजे आमच्याकडनं जी गडबड झाली किंवा जे आम्हाला काम वाढलं ते तुमचं काम वाढणार नाही आणि काम हे चांगलं होईल.